कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझ्या मावस नंदेच्या मुलीचं लग्न आहे, केळवणसुद्धा केलेलं आहे आणि काल लाडूचा गारवासुद्धा केलेला आहे. आणि तोच गारवा आज सकाळी आज मी आणि मम्मी दोघीजण घेऊन चाललो होतो, कारण 9 वाजताचा मुहूर्त असल्यामुळे आम्ही घरातून 7:15-8 वाजताच निघालो होतो दोघीसुद्धा. तर आज अर्चना पाठीमागं घरात होती, त्यामुळे आम्ही सकाळीच दोघीजण लवकर निघालो. आणि मम्मी आता तिथं राहणार सुद्धा आहेत आणि म्हटलं जाता जाता काही फुलं वगैरे लागलेत का बघूया म्हणून बघायला आले होते. चाफ्याला फुलं वगैरे आहेत का, तर एक फुल सापडलं. म्हटलं तेच आता घालून जाऊया आपण. आता एवढं छान तयार झालं म्हणल्यानंतर गजरा पाहिजे, फुल पाहिजे, पण सकाळची कामं होती त्यामुळं आवरण्यात वेळ गेला आणि तर गजरा सुद्धा करायचा झाला नाही एवढी फुलं असून सुद्धा. तर आमच्या दोघीपैकी एक सुवासिनी सुद्धा सांगितलं होतं, त्यामुळे मी सुवासीन राहिले होते. आणि मग अर्चना म्हटली की तुम्ही जावा पुढं, मी नंतर येते. तर मी आणि मम्मी सकाळी आवरून 8:30-9 वाजता तिथं आलेलं सुद्धा. बघा किती छान डेकोरेशन असं केलेलं त्यांनी, कारण रात्रीच बोलून असं छान डेकोरेशन वगैरे केलेलं डेकोरेशनवाल्यांकडून आणि मस्त दिसत होतं एकदम. गेल्या मन प्रसन्न झालं हे बघून. तर सकाळी 8:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. त्याच्यानंतर चहा पाणी वगैरे झालं, जे काही मुहूर्तमेढ वगैरे रवतात ना, तर त्याची थोडीशी तयारी करायची होती. मग इथं आम्हाला भाऊजींनी कुंडी दिली, कुंडीमध्ये एक काठी रवून वगैरे दिली आणि त्याच्या साईडनं डेकोरेशन असं करायचं होतं, कारण ते बांधून असं ठेवतात ना, थोडे दिवस काहीतरी ठेवतात मुहूर्तमेढ. मग त्यासाठी कुंडीमध्ये जशी काठी रवलेली आहे आणि त्याच्या साईडनी थोडंसं म्हटलं डेकोरेशन करूया. मी आणि तृप्ती वहिनी आहेत ना, तर इथं दोघींनी मिळून छान असं डेकोरेशन आता करायचं काम हाती घेतलेलं आहे. जास्त काही करायचं नव्हतं, कारण ऑलरेडी सगळं डेकोरेशन झालं होतं त्यांचं. फक्त आता हे काही मुहूर्तमेढ होती ना, तर त्याच्यासाठी थोडंसं डेकोरेशन करायचं होतं. म्हटलं थोडंसं डेकोरेशन करून घेऊया. तर इथं फुलांच्या पाकळ्या वगैरे ना भरपूर अशा होत्या, वेगवेगळ्या कलरच्या पाकळ्या फुलांच्या वेगवेगळ्या पिशवीमध्ये भरून ठेवल्या होत्या. त्यामुळे फक्त थोडंसं डेकोरेशन करायचं होतं. आणि अगोदरचं जे काही डेकोरेशन होतं ना, तर ते भरपूर छान झालेलं, मस्तच झालेलं. मग इथं थोडंसं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. थोडंसं पानं लावले की छान वाटतं म्हणून झाडाचीच तोडून इथं पानं आणलेली आहेत. खाऊची पानं काही मी घेतली नाहीत, झाडाला होती भरपूर अशी वेगवेगळ्या ह्याची, तर तीच पानं आणलेली आहेत. आणि त्याच्यावरती असे नंतर एक फूल पण ठेवून घेतलेलं आहे, कारण जेणेकरून पानं उडून जाऊ नयेत म्हणून. तर छान वाटत होतं. पानं ठेवल्यानंतर जरासं गेटअप छानच आलं, फुलं ठेवल्यानंतर अजून थोडंसं छान डेकोरेशन वाटत होतं इथं. तर आता हे 4-5 दिवस तर खूप धावपळीचे आहेत. आणि आज हळदमेढ, मुहूर्तमेढ जे काय होतं, बांगड्या वगैरे भरायचं, तर तो कार्यक्रम आज होता. तर आज मुहूर्तमेढ आहे, बांगड्या भरणे आहे, हळद दळणे आहे, सुवासिनी आहेत, असे छान छान कार्यक्रम आहेत. आणि आमच्या पद्धतीने हे असे केले जातात. तुमच्याकडे कसे करतात ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हा कार्यक्रम तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करा, खूप छान होणार आहे. माझ्या काळ आताच करायचं ना, नंतर अजून हळद दळू द्या. त्याच्यानंतर हे तर माझं म्हणा तिथं मी आता नीट कर. आता थांब, आता या सगळेजण पाहुणे मंडळी, मित्र मंडळी पैसे नाही घातलं.
गातो गणपती देवाला ग, गातो बाई गणपती ग, गातो गणपती ग देवाला, यावं बाळाच्या लग्नाला, यावं बाई बाळाच्या ग, यावं बाळाच्या लग्नाला, देवीला रेणुका ग देवीला, यावं बाळाच्या लग्नाला, यावं बाई बाळाच्या ग, यावं बाळाच्या लग्नाला, यावं बाई बाळाला, तिसरी ग माझी ओवी, तिसरी ग माझी ओवी, गातो गोती ग देवाला, गातो बाई काय काय म्हणा की गाणी याची उकळाची उकळाची कुठे म्हणलंय मम्मीच्या चांगल्या पाहिजे ना थांबा हां हाय बाय सासू माझी प्रेमळ सासरे माझे हौशी शुभमरावांचं नाव घेतो मुहूर्त पेढ दिवशी चल मम्मी तू आता अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकाच्या राशी रावसाहेबांचं नाव घेते पेरणाच्या मेढे दिवशी सुरेशरावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी ओके छान 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 आणि कशी नाही दे त्यातली दे ना एक तर इथं आहे ना ज्यांनी प्रत्येकाने गारवा वगैरे आणलं होतं ना तर ते सगळं मग द्यायचं काम चालू होतं आमचं सुद्धा गारवा म्हणजे प्रत्येकाने गारवा आणलेला त्यामुळे ते आमच्या इकडे अशी पद्धतच आहे लग्न वगैरे असले की असं गारवा घेऊन जायचं मग ते सगळं सगळ्यांना वाटायचं म्हणजे काय आयर माहेर वगैरे असतं ना तर ते करायचं फोन कर सुबाई जाऊबाई या मोठ्या जाऊबाई सगळी वळीने बसलं त्यामुळे काय लई नवीन वाटले तुम्हाला कौतुक वाटलं
काय बर्फ खायला नाही पोरं. खाली पडायचं गाणं. कोण दिलं रे? टाटा कर, हाय कर. दोन बांगड्या एवढ्या बांगड्या घालणार गेला असेल भाडं वगैरे, गाडी तर काय दिसत काय माहिती. आमची क्लास नाही येत म्हणताना आम्हाला यायला तर वेळ नाही, नाहीतर मग काय शक्य नव्हतं. संध्याकाळीच जाऊ, अजिबात वेळ होतच नाही. क्लास, घर. कोण पोर आहे काय हो? ए ताडे, अगं तुला काय तांबा पाहिजे ना काय? अहो लिंबू. तरी त्यांचं सगळ्या जावाजावांचं बांगड्या वगैरे भरायचं काम चालू होतं आणि प्रत्येकानं असं छान छान अशा बांगड्या भरलेल्या आहेत, भरपूर घातलेल्या आहेत आणि छान पण डिझाईन होतं. त्यामुळे सगळ्यांनी भरपूर अशा बांगड्या घातलेल्या आहेत. आणि हे आहेत आपले फॅन, हे नेहमी व्हिडिओ बघतात, त्यांना पण व्हिडिओमध्ये यायचं होतं, म्हटलं थोडंसं शूट घेऊया. हाय सुशत्या, हाय करा आमच्या कॅमेराला. दिसतच नाही हाय करायला. हे बघा इथं दिसला, आला का? तर इथे बघा कोणी ज्यांनी गारवा आणलेला असतो ना, तर त्यांच्या पायावरती पाणी घालणे, हळदी कुंकू घालणे आणि भाताचे मुटके वगैरे टाकून ओवाळून असं मग त्यांना आतमध्ये घेतात. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा असंच त्यांनी केलेलं की सगळ्यांना ज्यांनी गारवा आणले होते त्यांना उभा केलेलं, मुटके वगैरे असे टाकून असं म्हणजे ओवाळून असं आतमध्ये घ्यायची प्रथा आहे. तर प्रत्येकाने गारवा आणलेला ना, तर प्रत्येकानं त्यांनी असंच करून असं घेतलेलं आहे गारवे वगैरे सगळे. तर तुमच्या इकडे कशी प्रथा आहे ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडे तरी अशी आहे आणि जेवढे काही मेन पॉईंट होते ना, तर तेवढे मी घेतलेले आहेत, जास्त काही शूट करणं झालेलं नाही आहे. त्यांच्याकडे तुमच्या मम्मीकडे घेतला चटणीला लसूण. हा मग होय होय काल टाकलंय की व्हिडिओ टाकलंय की तुम्ही का बघितला नाही अजून? बोला ह्याच्यामध्ये सुवासिनी किती सवासनी? 5 5 का 7? 11 सवासनी भरपूर आहेत की. आता इथे सकाळी सकाळी मुहूर्तमेढ झाली, नंतर हळद दळली, त्याच्यानंतर बांगड्या वगैरे घातल्या, गारवे वगैरे सगळ्यांचे सोडले आणि त्याच्यानंतर मग इथं सुवासिनी बसवलेल्या 11 सुवासिनी होत्या. तर जेवढ्या सुवासिनी आहेत ना, तर तेवढ्या सगळ्यांचे पाय वगैरे धुवायचे, पुसायचे, हळदी कुंकू वगैरे घालायचं, त्याच्यानंतर गजरे वगैरे द्यायचे. तर अशी आमच्या इथं प्रथा आहे. सुवासिनी असलं म्हणजे काही सकाळपासून उपवास सुद्धा धरावा लागतो. तर सगळ्यांनी तो उपवास वगैरे धरलेला, छान अशी पूजा वगैरे सगळ्यांची करून घेतली. आता नाही करायचं काय, आता नाही पाहायचं, इथं जायचं नाही. छान छान. शेषात काय काय पाहिजे नाही? मला पाणी पाहिजे. मम्मी साहेब आमच्या अर्चना सगळीजण आता ही सगळी जेवायला बसलात.
हाय हाय चांगली उन्हामधनं आलेलं आहे. आता मी घरी पोहोचलेलो आहे. जाताना तर कसं होतं आणि येताना कसे दिसतंय का चांगलं छान छान हे बघ कसं भारी दिसायला पण मस्त दिसायला. गजरा कुठे आला बघा गजरा. चला आम्ही इथं व्हिडिओचा इथंच एंड करतो. बाय. तर सकाळी सकाळी बघा आवरून छान तयार होऊन वगैरे कार्यक्रमाला गेलो आणि दिवसभर छान कार्यक्रम एन्जॉय केला. आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या इथं म्हणजे कशाप्रकारे करतात कार्यक्रम ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर छानपैकी दिवसभर आम्ही एन्जॉय केलं. कार्यक्रम सगळे छान झाले. मस्त फोटोशूट वगैरे केलं. भारी वाटलं. आणि मम्मींच्या सख्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं त्यामुळे आता त्या 4 दिवस तिथंच राहणार आहेत. मग सकाळी मी आणि मम्मी दोघीजण सकाळी लवकर गेलतो आणि मम्मी तिथं आता 4 दिवस राहणार आहेत. मग येताना मी आणि अर्चना दोघीजण आलेलो आहे. तर असं छान डेकोरेशन बघितल्यानंतर कोणाला फोटो काढायला आवडणार नाही. तर छानपैकी आम्ही इथं फोटो वगैरे काढले. सगळ्यांबरोबर दिवस हा एन्जॉय केलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि मी आणि मम्मीनी सकाळी छान असे फोटोशूट केलं होतं. तर ते सुद्धा फोटो कसे आलेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.